सन्माननीय पवन रसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य दिव्य क्रिकेटचा महासंग्राम ज्यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली। त्याच्यामध्ये आदित्यजी साळवी, सिद्धिविनायक कंस्ट्रक्शन, ओमकार शेठ मोरे, जिशान शेठ पदलानी, कौशलजी फाळके, सूरज जुवाडकर, संकेत देवळेकर, डीवायएसपी साहेब, सुनीलजी रसाळ, प्रशांतजी रसाळ, विशाल शेठ सावंत, महेश रावणक, भाऊ सावंत, संतोष शेठ झोरे या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार, धन्यवाद। सन्माननीय मोहनजी पवार यांचं या ठिकाणी आगमन झालंय। मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय आणि सरांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचंय। दरम्यान सामन्याला होते सुरुवात। ग्रँड फिनाले अर्थात महाअंतिम सामना। पहिलं षटक उजव्या खूपच बाहेर चेंडू पंचावांतर कोशिश करतात वसीम नाकाडे यांचा पहिला चेंडू असेल। कोणता संघ अंतिम चषकावर शिवनेरी चषकावर नाव करेल? सिद्धार्थ 11 जयभैरी नाथने की अहमद ग्रीन स्टार पावस? स्ट्राइकवर आहे विजय तर नॉन स्ट्राइकला प्रथमेश सोनार। वसीम नाकाडे गेम चेंजर गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे। सलग दुसरा चेंडू या वेळेला मात्र अवांतर टाकतोय। थोडी वेगळी रणनीती आजमावताना दिसतोय तर म्हणजे वसीम नाकाडे माहिती आहे शरीरापासून थोडासा दूर चेंडू ठेवायचा। पुन्हा ओहो या वेळेला मात्र कमबॅक पाहायला मिळतंय। मोठा पटका खेळायचा होता विजय याला चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही। थोडस फलंदाजाला आमिष दाखवायचं नंतर मात्र त्याची विकेट घ्यायची ही रणनीती आहे त्याची। अनेक स्पर्धा दरम्यान मी त्याची गोलंदाजी जवळून पाहिले। यावेळेला मात्र दोन अवांतरने संघाची धावसंख्या केली। बिनबाद 2। पुण्याचा वसीम त्याच्या समोर असेल विजय। मोठा पटका खेळायचा आहे चेंडू आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला मात्र पुन्हा एकदा अपयशी ठरतोय ते म्हणजेच विजय। मागच्या वर्षी साटवलीमध्ये झालेल्या स्पर्धेत याच वर्षी नाकाड्याने शेवटच्या चेंडूवर षटकार म्हणून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता। थोडस कान मंत्र देताना दिसतोय तो म्हणजेच प्रथमेश सोनार। त्यावेळेला मात्र विजय याला अंतिम सामना आहे। यावेळेला मिस्टर स्ट्रोक की 6 धावा। यावेळेला मात्र चेंडू आउट ऑफ पार 6 धावांसाठी। आता तो शिकार करने के लिए आता है भाई। यावेळेला मात्र फटका फसला क्षेत्ररक्षक त्या खाली आलाय परंतु यावेळेला मात्र अंतिम क्षणी थोडस चूक घडली। सुरेख प्रयत्न पाहायला मिळता शुभ मोरकर याचा तोपर्यंत मात्र एक धाव घेतली गेली। एका धावाने संघ धावसंख्या आली 9 धावा। चांगली सुरुवात पाहायला मिळते। पुढील चेंडू यावेळेला मात्र प्रथमेश सोनाला देखील बीट केलंय। नथुराम देवळेकर सर, संकेत देवळेकर सरांचे वडील यांचं या ठिकाणी आगमन झालंय। मी सरांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय। आम्ही सरांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरून असं नसतं व्हायचंय। नथुरामजी देवळेकर सर, संकेतजी देवळेकर सरांचे वडील। पुन्हा एकदा मोठा पटका बिग प्रहार चेंडू गेला आर पार 6 धावांसाठी। परंतु शेवटच्या क्षणी मात्र पंचांचा इशारा पाहायचा आहे त्या ठिकाणी कार्यकर्ते। एक ना
सुरेख प्रयत्न केला होता तो म्हणजे यावेळेला मात्र अहमद नाकवायाने आपल्या संघासाठी अनमोल अशा 5 धावा त्याने वाचवल्यात. पहिल्या षटकादरम्यान धावपळ धावा आहेत बिनबाद 10. चांगली सुरुवात पाहायला मिळते. प्रथमेश सोनाने सुरेख फटका खेळला होता परंतु तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते म्हणजेच अहमद नाकवायाचं झेल नक्कीच होऊ शकला होता परंतु त्याने आपल्या संघासाठी मात्र अनमोल 6 धावा 5 धावा वाचवल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे वसीम याच्याकडून. पुढील षटक घेऊन अहमद नाकवा त्याच्या समोर असेल प्रथमेश सोनार. ओहो यावेळेला मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक त्याखाली आलाय परंतु यावेळेला मात्र झेल होऊ शकत नाही तोपर्यंत 1 धाव संघाच्या खात्यात जोडली गेली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अहमद नाकवा याच्याकडून. अहमदी ग्रीन स्टार पावर्स वर्सेस सिद्धार्थ 11 जय भैरी नाचणे असा हा सामना. अंतिम सामना ग्रँड फिनाले. कोणता संघ अंतिम चषकावर नाव करेल. आता मात्र स्ट्राईकवर असेल विजय त्याच्या बॅटमधून आपल्याला एक षटकार पाहायला मिळाले. फुलटॉस चेंडू यावेळेला मात्र पंचांतर शिरतो 1 बाल सीमारेषा पार आलाय खडखडीत चौकार. विजय बॅट धावपळ धावा झाल्यात 15. चांगली फलंदाजी पाहायला मिळते विजय आणि प्रथमेश सोनारेच्याकडून. अंतिम चषकावर नाव करायचं आहे. ओहो यावेळेला मात्र बीट केलंय विजय. याला मोठा फटका खेळत होता. चेंडू पायलकच्या दिशेने वळवायचा होता परंतु चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्हजमध्ये जाऊन विसावतोय. पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळते अहमद नाकवायच्याकडून. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 3 चेंडू त्याने टाकलेत. 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पुन्हा एकदा अकुडी टप्प्याचा चेंडू आहे. यावेळेला मात्र 100 झेल घेण्याचा प्रयत्न केलाय. चांगला प्रयत्न होता तोपर्यंत मात्र 1 धाव संघाच्या खात्यात जोडले गेले. एका धाव्याने संघाची धावसंख्या केली 16 धावा. दुसरं षटक सुरू असताना नाणेफेक जिंकून यावेळेला प्रथम क्षेत्ररक्षण करतोय तो म्हणजेच अहमदी ग्रीन स्टार पॉवर संघ. तर दुसऱ्या बाजूला असेल प्रथम फलंदाजी करणारा सिद्धार्थ 11 जय भैरी नाचणे. पवनदत्त रसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य दिव्यची स्पर्धा. ओ हो 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 यावेळेला मात्र काय फटका सजवलाय. प्रथमेश सोनार ब्रँडेड षटकार. या षटकाने संघाची धावसंख्या केली 22 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. प्रथमेश सोनार एकदा का टिकला एकदा का फटकेबाजी करायला लागला की थांबायचं नाव घेत नाही. आपण सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पाहिलं असेल. पुन्हा एकदा पाहिल्याच्या दिशेने उडवला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे परंतु बीट करून या वेळा मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय. वन बॉल सीमारेषा पार आलाय खडखडीत प्रथमेश सोनार ब्रँडेड चौकार. तिसरं षटक आहे शुभम मुरकर. 13च्या सरसरणी या ठिकाणी धावा होताना दिसत आहे त्यामध्ये 26 धावा.
बिनबाद 26 चांगली सुरुवात पाहायला मिळते ती म्हणजे सिद्धार्थ 11 ग्रीन स्टार सिद्धार्थ 11 जय भैरीनाथ ते संघाकडून शुभम मुरकटकर मोठी क्षमता आहे. शुभम मुरकर यावेळेला फटका सजवलाय. काय फटका पहा. हो 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 यावेळेला उजव्या खूपच बाहेर जाणार चेंडू पंच अवांतर घोषित करतायत. अवांतर संघाच्या खात्यात मात्र एका धावेची भर पडली. धापक धावा झाल्या 33 धावा. तिसरं षटक सुरू असताना अलाउंड कार्पेटच्या साईडने मारला फटकास दीपने क्षेत्ररक्षक आहे परंतु यावेळेला मात्र प्रेशर मध्ये येऊन धापक धावा झाल्या 37 विदाउट लॉस. यावेळेला पुन्हा एकदा फटका सजवलाय. 2 धावा नक्कीच मिळतील. दुसऱ्या धावेचा एकटी प्रयत्न होणार नाही. एका धावेत समाधान मानावं लागलंय. आतापर्यंत विचार करता चांगली फलंदाजी पाहायला मिळते. 38 धावा धावफलक आहेत. तिसरं षटक सुरू असताना आणि या खेळपट्टीचा विचार केला तर मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा होत असतात. प्रथमेश सोना स्ट्राईकवर असेल. मोठे फटकेबाजी करण्यासाठी माहीर असलेला खेळाडू आहे. यावेळेला मात्र स्कोर लेग पंथाच्या दिशेने मारला फटका. एक धाव घेते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहायचा आहे. प्रणय मूर्ख चेंडू करवालाय. तोपर्यंत मात्र एक धाव घेतली गेली. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेने संघ धावसंख्येने 39 धावा. कारण प्रथमेशला देखील माहिती आहे समोरचा देखील संघ तगडा आहे. तो धावा चेस करू शकतो. यावेळेला मात्र विजय आणि प्रथमेश जोडी मैदानावर असताना धावांचा अक्षरशः धुमाकूळ घालत गेलाय. अकुडी टप्प्याचा चेंडू यावेळेला मिस टाइम स्ट्रोक. अहमद नाकवाट्या खाली आलाय. पहिल्या विकेट झालंय पतन. विजय बॅक टू द पॅव्हिलियन. यश डीजे. हो यावेळेला फुलटा चेंडू स्क्वेलच्या डोक्याने मारला फटका. दीपने क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होणार नाही. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघ धावसंख्या आली 40 धावा. शेवटचं षटक असेल.
शेवटचा षटक आलाय प्रणय मुरकर. सतीश फुलटा चेंडू स्क्वेअर त्या दिशेने चेंडू मारलाय ते क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव घेतली गेले आणि एका धावाने संघाने केले 41 धावा. पंचांना विनंती करतोय सामना आपण थोडा वेळ थांबून घ्या. शेवटचं षटक. या वेळेला मात्र फटका असा धावलाय.
यावेळेला मात्र चेंडू अमांतर घोषित करतात पंच. जरा कृपया स्टेजच्या समोरनं बाजूला व्हा थोडस. अंतिम सामना आहे. स्क्वेअरच्या दिशेने मारलेला फटका डीपने क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली गेली. एकाच धावीवर समाधान मानावं लागतंय कारण त्याला माहिती आहे सतीशला प्रथमेश देखील मोठी फटकेबाजी करू शकतो. एका धावेने संघ धावसंख्या आली 48 धावा. अजूनही या षटकातील 2-4 चेंडू शिल्लक असतील. यावेळेला उजव्या ष्टीच्या खूपच बाजाराचे चेंडू पंच अवांतर घोषित करतायत. अवांतराने संघाच्या खात्यात मात्र एका धावेची भर पडली. धावपक धावा झाला 49 धावा. अंतिम सामना ग्रँड फिनाले शिवनेरी चषक 2024 पवनदादा रसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य दिव्य अशी स्पर्धा. यावेळेला मात्र चेंडू बीट केलाय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू गेलाय. एक धाव घेतली गेली. एकाच धावीवर समाधान मानावं लागणार आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या आली 50 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. संमिश्र षटक. पहिल्या चेंडूवर 6 धावा. नंतर मात्र अवांतर. पुन्हा एकदा प्रणय मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्या खाली आलाय. पकडला जाईल का झेल. यावेळेला मात्र झेल जमिनीला दान केला गेलाय. शेवटच्या क्षणी नजर हाटी दुर्घटना घटी असं म्हणावं लागेल. तोपर्यंत मात्र 2 धावा संघाच्या खात्यात जोडल्या गेल्या आणि 2 धावांची संघाची धावसंख्या आली 52 धावा. पुढील चेंडू ऑन साइडला मधला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. पण यावेळेला मात्र पंचांचा निर्णय पाहायचा आहे. चेंडू जाते बीट करून 4 धावांसाठी. बघा धावा झाला 56. यावेळेला मात्र उजव्या ष्टीच्या खूपच बाहेर चेंडू पंच अवांतर घोषित करतायत. अवांतर संघाच्या खात्यात मात्र एका धावेची भर पडली. शेवटचा चेंडू 57 धावा धाव फलकावर आहेत. स्क्वेअर दिशेने मारलेला फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेत या ठिकाणी प्रयत्न होईल तर चांगली फेकी आली तर मात्र यावेळेला दुसरी धाव घेतली जाईल. परंतु यावेळेला तिसरी धाव देखील घेतली गेली आहे मित्रांनो. धावफलकावर धावा झाल्या 60-61 धावांचं लक्ष्य. 15ची सरासरी. काय होईल सामन्यामध्ये. कोणता संघ विजयी होईल. थोड्याच वेळात पुन्हा एकदा ज्यांच्या विशेष सहकार्यामुळे या ठिकाणी ही स्पर्धा यशस्वी झाली त्यामध्ये आदित्यजी साळवी, सिद्धिविनायक कंस्ट्रक्शन, ओमकार शेठ मोरे, जिशान शेठ फजलानी, रोज कौशलजी फाळके, सूरज शेठ जुवाटकर, संकेतजी देवळेकर, डीवायएसपी साहेब, सुनील रसाळ, प्रशांतजी रसाळ, विशाल शेठ सावंत, महेश शेठ रावणक, भाऊ सावंत, संतोष शेठ झोरे, सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद.
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय प्रथमेश सोनार याला। मी देवळेकर सरांना विनंती करतोय की आपण प्रथमेश सोनार याला सन्मानित करून घ्यायचंय। मॉम माननीय श्री आदित्यजी साळवी यांचं आगमन झालंय तेव्हा त्यांनी आपण कृपया करून स्टेजवर येऊन बसायचं आहे। त्यांचं स्वागत करतायत पवनदादा रसाळ। हॅलो तसेच ते कोण आहे दुसरे दुसरे कोण चव्हाण आहेत चव्हाण आदित्यजी हॅलो चव्हाण सर यांचं पण स्वागत करतात पवन दादा। आदित्यजी साळवी यांचं स्वागत करतील प्रकाशजी रसाळ सरांना मी विनंती करतोय की आदित्यजी साळवी सरांचं या ठिकाणी आपण स्वागत करून घ्यायचं आहे। आदित्यजी साळवी सिद्धिविनायक कंस्ट्रक्शन शिवनेरी मित्रमंडळाचे आधारस्तंभ
गुरु चव्हाण यांचं स्वागत करतील सन्माननीय प्रकाशजी शिंदे सरांना मी विनंती करतोय की गुरु चव्हाण सरांचं आपण स्वागत करून घ्यायचं आहे. सन्माननीय सदानंद खित्रे सरांचं स्वागत करतील सन्माननीय प्रकाशजी रसाळ सर, प्रभाकरजी रसाळ सर. सदानंदजी खित्रे सरांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. प्रभाकरजी रसाळ सरांना मी विनंती करतोय की सरांचं आपण स्वागत करून घ्यायचं आहे. सर्व मंडळाचे कार्यकर्ते आपण स्टेज पाशी यायचंय. दोन्ही टीम तुम्ही देखील स्टेज पाशी यायचंय. जय भैरी नाचणे टीम आपण स्टेज पाशी यायचंय.
उजव्या साईडला कोणी थांबायचं नाही. चोवीस चेंडू 61 धावांची गरज. स्ट्राईक रे मंदार तर नॉन स्ट्राईकला अहमद नाकवा. तर गोलंदाजी मार्क आहे गोलंदाज सागर. सर्व लाईनमन आपापली जागा घ्यायची आहे. अंतिम सामना आहे. चोवीस चेंडू 61 धावा. पहिला चेंडू या वेळेला मात्र ऑन साइडला वळवता चेंडू बॅटच्या पट्टीत निर्धाव चेंडू विकेट किपर विजयच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन विसावतोय. चांगली सुरुवात पाहायला मिळते सागर याच्याकडून. 24 चेंडू मध्ये 61 धावांचं लक्ष्य. 15.05 सरासरीने या वेळेला धावा बनवाव्या लागतील. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडू वळवलाय. ओमकार चेंडूवर आला तोपर्यंत एक धाव घेतली गेली. एका धावेने संघाचं खातं खोलतोय. मंदर आपलं खातं खोलतोय. पहिल्या षटका दरम्यान सावध सुरुवात पाहायला मिळते. अहमद नाकवा मंदार ओपनिंगची जोडी. अहमद ग्रीन स्टार पॉवर संघाकडून. प्रेक्षकांनी खचाखच भरले मैदान. पालकच्या दिशेने चेंडू वळवता चेंडू डाव्या इष्टीच्या खूपच बाहेर. पंचांचा अवांतरचा इशारा येतोय. ये सिटीज वाईट म्हणजे संघाच्या खात्यात मात्र एक धावेची भर पडले. धावफलक झालं धावा 2 बिनबाद 2. पहिलं षटक सुरू असताना पालकच्या दिशेने फटका खेळवत होता तो म्हणजे अहमद नाकवायाला. ओहो ब्लॉकर मध्ये टाकला चेंडू. ऑन साइडला चेंडू होतोय. क्षेत्रक्षेत्राखाली आलाय. तोपर्यंत एक धाव घेतली गेली. या वेळेला मात्र रनआउटचा धोका आहे. मंदारला परतावं लागेल माघारी. स्वतःवर निराश झालाय. अहमदवर निराश झालाय. नवीन फलंदाज दाखल झाला मैदानावर अरमान नाकवा. दोन्ही बंधू एक अहमद तर अरमान काय कमाल करतात आपल्या संघासाठी पाहायचे आहेत. दुसऱ्या धावसंख्येवर 2 धाव. तिसऱ्या धावसंख्येवर पहिला झटका बसला. गोलंदाजी मार्ग तयार आहे. गोलंदाज सागर. ओहो यावेळेला मात्र मैदानावर काय घडलंय. यॉर्कर लेनचा चेंडू होता. चेंडू फीट करून सर्व यशाचा वेळ घेतलाय.
नवीन फलंदाज दाखल झाला मैदानावर शुभम मोरकर. मोठी जबाबदारी खांद्यावर असेल का 30 धावसंख्येवर दुसरा झटका बसलाय. एकसष्ट धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकादरम्यान 2 ब्रेक थ्रू मिळून आपल्या संघासाठी पहिला विकेट ज्या वेळेला पतन झाली त्यावेळेला मात्र तू मी करता करता यावेळेला मात्र रनआउटच्या रूपामध्ये पहिला झटका बसला. पुन्हा एकदा सागर चेंडूला सन्मान दिलाय. ब्लॉकर मेटकला यॉर्कर लेनचा चेंडू होता, हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या षटकादरम्यान चांगली सुरुवात पाहायला मिळाली ती म्हणजे सागर याच्याकडून. पंधराच्या सरासरीने धावा बनवायचे असताना यावेळेला मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू 55 घोषित करता येतं. शिवनेरी मैदान रसाळवाडी कातळावर असलेलं हे मैदान चांगल्या पद्धतीने तयार केलं. यावेळेला मात्र चेंडू बीट करून विकेट किपर विजयच्या ग्लोव्ह मध्ये जाऊन विसावतोय. षटक क्रमांक पहिल्या या ठिकाणी झालंय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा आहेत 2 गडी बाद 4. तो पण तालुक्यात सुमधुर संगीत. हो या वेळेला मात्र पहिल्या चेंडूवर सतीश अटॅक केला गेलाय. अहमद नागवा ऑन फायर. कारण अहमद नागवाला माहिती आहे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र मला टेन्शन फ्री फलंदाजी करायची आहे. पुढील चेंडू असेल सतीशाचा. ओहो यावेळेला मात्र बीट केलंय. कमबॅक पाहायला मिळेल. सतीश अनुभवाला साजेसा खेळ करतोय. आपल्या संघासाठी 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दुसऱ्या षटकादरम्यान धावफलक धावा आहेत 2 गडी बाद 10. अजून 51 धावांची आवश्यकता असेल. मोठा फटका क्षेत्ररक्षक त्याखाली आहे आणि यावेळेला मात्र परतावं लागेल ते म्हणजे अहमद नागवाला निराशपणाने. डीजे लावल्यावर आपण युट्यूब कॅमेरा ऑपरेटर डीजेच्या वसीम नाकाळे स्वतः संघ नायक आलाय यावेळेला मैदानावर. टीम अडचणीत असताना यावेळेला मात्र वसीमला मोठी कामगिरी करावी लागेल. आपल्या संघासाठी विजय मिळवून द्यावा लागेल. कारण ती क्षमता आहे मित्रांनो. मी मगाच त्याचा उल्लेख केला होता की शेवटच्या चेंडूवर षटकार मारून देखील हा सामना संपवला होता साठवली सारख्या टुर्नामेंटमध्ये 50,000च्या टुर्नामेंटमध्ये. हो यावेळेला मात्र अपील केलं गेले पंचांकडे परंतु यावेळेला मात्र थोडासा शरीरापासून दूर चेंडू ठेवला. चांगली रणनीती आहे क्रिकेटची. धावा आहेत 10 धावसंख्येवर तिसरा झटका बसलाय तो म्हणजे अहमद ग्रीन स्टार पॉवर्स संघाला. आणि दिग्गज खेळाडूंना आणि दिग्गज टीमना मात करून यावेळी दोन्ही संघ फायनल मध्ये दाखल झालेत. हो ब्लॉकला मी टाकला चेंडू आपल्या फॉल ऑन साइडला चेंडू वळवेल तोपर्यंत 1 धाव घेतले गेले. एका धाव्याने संघाच्या धावसंख्येला 11 धावा. अजूनही विजयासाठी 50 धावांची आवश्यकता असेल. पुढील चेंडू असेल सतीश याचा. यावेळेला मात्र प्रॉपर टायमिंग पाहायला मिळते. शुभम मोरकर ऑन फायर. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू आर पार. चेंडू गेला सीमारेषे पार. षटकार.
दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर आहेत 3 गडी बाद 17. 12 चेंडू 44 धावांची आवश्यकता. तिसऱ्या षटकाला प्रथम सोनार त्याच्या समोर असेल वसीम. मोठा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे परंतु या वेळा मात्र बीट करून चेंडू गेलाय. सुरेख प्रयत्न पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते आहेत. एकच धाव या धावफलक धावा झाल्या 18. शुभम मोरकर मोठा फटका खेळला. या वेळा मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे परंतु चेंडू गेला बीट करून 6 धावांसाठी आउट ऑफ पार्क. षटकार. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक असतील. मोठी फटकेबाजी नक्कीच करावी लागेल. शुभम मोरकर आणि वसीम नाकाडे याला ऑनसाइडला चेंडू उडवला. लॉंगऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत 1 धाव घेतली गेले. एकाच धावे समाधान मानावं लागला. अक्षय पाटील त्या ठिकाणी होता. एका धाव्याने संघाची धाव संख्येने 25 धावा. अजूनही 26 धावांची आवश्यकता असेल. 36 धावांची आवश्यकता असेल. चेंडूने बॅटची कड घेते. चेंडू गेला थर्ड मॅन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे राहुल गुरव. चेंडू तोपर्यंत ट्रॅव्हल होईल तोपर्यंत 1 धाव घेतली गेली. एका धाव्याने संघाची धाव संख्येने 26 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. पकडला गेलाय झेल. विकेटचं होईल पतन. माननीय महेशजी रावणक सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी सरांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर आसन असतावा. पहिल्या चेंडूला आसमान दाखवला गेलाय. 6 चेंडू 34 धावांची. पाच चेंडू 28 धावांची आवश्यकता.
सलग 5 चेंडूवर 5 षटकार लगावले तर मात्र मिस्टाम स्ट्रोक क्षेत्ररक्षक त्याखाली आलाय. पकडला जाईल का झेल, परंतु सुरेख झेल पकडला नेली का आपल्या फॉलो थ्रू मध्ये. आदित्य साळवी यांचे मनापासून खूप खूप आभार, ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं. या मंडळाला मोलाचं सहकार्य करत असतात वारंवार. आदित्यजी साळवी मनापासून तुमचे खूप खूप आभार असतील. विशेष सहकार्य तुमचं या मंडळासाठी आहे. सिद्धविनायक कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून तुम्ही रत्नागिरीसाठी मोठं भूषण आहात, त्यामुळे नक्कीच तुमचे मनापासून खूप खूप आभार आदित्यजी साळवी. मात्र फटका जमलाय. लोंगाच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्याखाली आलाय, परंतु या वेळेला मात्र झेल सोडला गेलाय. तोपर्यंत एक धाव मत. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील आणि हे 2 चेंडू नंतर मात्र कोणता संघ अंतिम चषकावर नाव करेल हे देखील समजेल आपल्याला. शिवनेरी चषक 2024 वर हो प्रयत्न सुरेख केला गेला होता, परंतु तोपर्यंत मात्र एक धाव संघाच्या खात्यात जोडली गेली. शेवटचा चेंडू या षटकातील नंतर मात्र विजेता घोषित होईल. यावेळेस तिचा महाअंतिम फेरीचा विजेता होतोय सिद्धार्थ 11.